विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री बायोलॉजी प्लस या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे वाक्य तुम्ही ऐकणार आहे. कोण ज्यांचं बायोलॉजी आहे ती मुलं, ज्यांचे कंटिन्युअसली कमेंट येतायत, की सर बायोचे पण इम्पोर्टंट क्वेश्चन द्या, बायोची स्ट्रॅटेजी द्या, बायोबद्दल सांगा. 11th-12th ला माझा इलेक्ट्रॉनिक्स चुकून इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणणार होतो. इलेक्ट्रॉनिक्स हा माझा सब्जेक्ट होता. त्यामुळे बायोलॉजीचा काही संबंध नाहीये. पण सह्याद्री बायोलॉजी प्लस या आपल्या चॅनलवर या आपल्या चॅनलवर संग्राम सर तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन प्रोव्हाईड करणार आहे. त्यांनी सुरुवात पण केलेली आहे. आत्ताच्या आत्ता हे चॅनल उघडा, शोधा. लिंक जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच असणार आहे, ती बघा आणि बायोचे पण आय-एम-पी क्वेश्चन्स मिळवा. ओके. गेली 3-4 वर्ष संग्राम सर YouTubeवर ते प्रोव्हाईड करतायत. त्यांनी दिलेल्या आय-एम-पी क्वेश्चन मधले प्रश्न येतायत एक्झाममध्ये, मग करा ना. ओके. मग आपण बायो ज्यांचं नाहीये त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणाला आजच्या व्हिडिओत एवढंच प्रमोशन होणार आहे का? नाही. आपल्याला जी ईझी क्वेश्चन सीरीज आहे ना, ती पुढे कंटिन्यू करायची आहे. ओके. आपण त्या सीरीजमध्ये केलं काय अगोदर? एक्स्पेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्सची गणितं घेतलेली आहेत, आपण लक्षात घ्या. आणि अजून तुम्हाला सांगू का? एक्स्पेक्टेड व्हॅरियन्स सगळ्या टाइपचे प्रॉब्लेम घेतलेत. म्हणजे एन-पी-क्यू पण घेतलंय. ते चार्ट जे आहेत, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन तयार करून 2 व्हिडिओ मी तयार केलेत ऑलरेडी. म्हणजे आय-एम-पी क्वेश्चन असणारे व्हिडिओ दिलेत. प्लस मी तुम्हाला ईझी क्वेशन्स पण देतोय. कुणासाठी? ज्यांची काही तयारी नाहीये मॅथ्सची आणि शून्यातून सुरुवात करायची अशा मुलांसाठी. मग नको वेळ घालवायला. पहिला प्रश्न आहे 2x2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. 2x2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स, मॅट्रिक्सचा कुठलाही इन्व्हर्सचा प्रश्न बोर्डला येऊ दे, डिटर्मिनंट अगोदर काढा. नॉट इक्वल्स टू 0 आला पाहिजे. तर तो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असतो, लक्षात घ्या. तुम्हाला आता देतील. आता मी तुम्हाला हे तर एक्सप्लेन करणार आहे बाळांनो, पण माझं ऐका ना सुरुवातीला मी काय म्हणतोय ते. याची मॅथ एकदम सोपं आहे. लक्षात घ्या. हां, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 येणार. पण ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स पॉसिबलच नसेल तर? मग इन्व्हर्स पॉसिबल नाहीये याचा अर्थ डिटर्मिनंट इक्वल्स टू काय येणार? 0. मग त्या केसमध्ये तुम्हाला इथे एखादा के असा अननोन देतील. फाइंड के इफ मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल असं विचारतील. हे पण एक लक्षात घ्या. ह्याचं मी तुम्हाला सांगू का? खूप सोपं असतंय. बघा बरोबर आहे का मी काय सांगतोय ते? डायगोनलचे एलिमेंट चेंज होणार. ओके. आणि ही जे दोघं आहेत त्याचं तिथंच राहणार, फक्त साइन चेंज होणार. म्हणजे -2 आणि -3. पण ह्या डिटर्मिनंटनं प्रत्येकाला डिव्हाईड करावं लागेल, हेही लक्षात घ्या. ओके. समजून घ्या, समजून घ्या. 2x2 चा प्रश्न अगोदर करा. पुस्तकात दिलंय सोडवून. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. हाच परीक्षेत आलेला आहे. एकदम ईझी क्वेश्चन. ओके. नंतर तुम्हाला करायचंय कोसाइन रूल. आता मी तुम्हाला हिंट देणार आहे. कोसाइन रूलची व्यवस्थित समजून घ्या. ओके. इकडं बघा. हं. शांतपणे लक्षात घ्या. बघा मी काय सांगतोय. बघा मी प्रयत्न करतोय तुम्हाला समजावून सांगण्याचा. इथं मी ए लिहिलंय. काय लिहिलंय सांगा? ए. इथं मी बी लिहिलंय, इथं मी सी लिहिलंय. एच्या समोरची साइड ए असते, बीच्या समोरची साइड बी असते, अँगल सीच्या समोर सी असणार आहे. बरोबर आहे? सी कुठे आहे? एक्स ॲक्सिस वरती ना? एक्स ॲक्सिस वरती कुठलाही पॉइंट घ्या. वायची व्हॅल्यू 0 येणार आहे. वायची व्हॅल्यू काय येणार आहे? 0 आणि हा एक्स कोऑर्डिनेट येणार सी. बरं इथं बघा आता नीट लक्ष द्या. ओके. समजून घ्या बरं का मी काय सांगतोय ते. मी इथं असं एक लाईन ड्रॉ करतो 90 डिग्री. हा जो ए आहे ना, ह्याच्या ही समोरची बाजू आहे ना, समोरच्या बाजूला कुठला घेतो रे? अपोझिट साइडला साइन रेशो असतो ना. म्हणजे मला y ची व्हॅल्यू काढताना साइन रेशो घ्यावं लागेल आणि त्याला हायपोटेन्यूसनं मल्टिप्लाय करा. बरं. ही ॲडजस्टंट आहे ना एची म्हणजे कॉस घ्यावा लागेल. ओके. आता तुम्हाला सिंपल सांगतो, कोसाइन रूलच्या प्रूफमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. बीसीचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. रूट घ्यायचं नाही का स्क्वेअर बोललो मी. नाहीतर नुसतं बीसी लिहिलं तर रूटमध्ये x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर, y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. 9th स्टँडर्डचा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ऐका बघा, आहे का? ए स्क्वेअर, बीसी स्क्वेअर. म्हणजे बघा, बीसी काढताना काय एक्स हे मायनस हे म्हणजे बी कॉस किंवा एक काम करूया. सी मायनस हे करता येते, 0 मायनस हे करता येते. काही करा तेच येणार, लक्षात घ्या. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे मी आता शिकवत बसणार नाहीये. मी तुम्हाला सांगणार आहे डायग्रामची प्रॅक्टिस परफेक्ट करा. ओके. फक्त डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे त्यासाठी. इथं एक्स ॲक्सिस वरती कुठलाही पॉइंट घ्या तुम्ही. समजा एक्स पॉइंट आता बघा समजा म्हणतोय मी हां. इथं मी बी लिहिलंय. इथं मी ए लिहिणार आहे. हो नको इथं मी सी लिहिणार आहे. चला इथं मी ए लिहिलं.
मग हे जर ए असेल त्याच्या समोरची बाजू ए येणार. मग इथे ए 0 येणार. आला का डोक्यात तुमच्या? बरं इथं तुम्ही बी लिहिताय ना? मग इथं बी, कॉस बी आणि साइन बी येणार. ओके. कसं कोसाइन रूल प्रूव्ह करणार? डिस्टन्स फॉर्म्युला. किती मार्काला? 4 मार्काला प्रश्न येतोय सेक्शन डी मध्ये. कशाला मग सोडायचंय आपण? मग कोसाइन रूलचं प्रूफ तुमच्या लक्षात आलेलं आहे. फक्त कुठला फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं ए स्क्वेअर थांबा. ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढताना कॉस ए येते. बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढताना कॉस बी येते. टी स्क्वेअरची व्हॅल्यू काढताना कॉस सी येते. ए स्क्वेअर असेल उरले कोण? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बी सी ट्वाइस बी सी. सी ए ट्वाइस सी ए. ए बी ट्वाइस ए बी. शॉर्टकट लक्षात ठेवा. मग कॉस ए चा फॉर्म्युला काढण्यासाठी ए सोडून दुसरे कोण आहेत? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. हाच फॉर्म्युला आहे. फक्त मी काय केलं बघा. हे मायनसचं प्लस केलं, प्लसचं मायनस केलं. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटूचं अपॉन केलं लक्षात घ्या. ए कोसाइन रूल करा मग. नेक्स्ट साइन रूल. आता साइन रूल मध्ये पण काय नक्की केलंय ते तुम्हाला कळालं ना? मग काय अवघड आहे लिहायला? मला असं वाटतंय एरियाचा फॉर्म्युला वापरलाय. एरियाचा फॉर्म्युला काय? हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग बेस तुमची जर बीसी असेल तर हाईट कोण आहे? एडी. मग बीसी ची व्हॅल्यू कोण आहे? ए च्या समोरची साइड ए असते. मग बीसी ची व्हॅल्यू ए आली का बघा. आणि एडी ची व्हॅल्यू ही या बीसीच्या अपोजिट साइड असल्यामुळे साइन रेशो येणार. ओके. पण सांगू तुम्हाला मी त्यांनी काय केलंय बघा इकडचा ट्रायंगल वापरलाय. सी च्या अपोजिट आहे त्यामुळे साइन सी घेतलंय त्यांनी. काय घेतलंय? साइन सी. ए बी साइन सी. तुम्हाला सांगू का? हे ट्वाइस इकडे घ्या. दिसते ना तुम्हाला मी का स्क्रीन थोडीशी? ठीक आहे दिसते दिसते. मी थोडंसं वाटलं थोडंसं हे करतो. ठीक आहे. ओके. हं. ट्वाइस ए-बी-सी ची व्हॅल्यू मिळाली. तुम्हाला सांगतो ए-बी असेल तर साइन सी मिळत असेल, तर ए-सी असेल तर साइन बी मिळणार. बी-सी असेल तर साइन ए. सिमिलरली ए-बी सोडलं ए-बी साइन सी. ए-सी साइन बी. उरलेलं कळतंय का? ए-सी ए-बी उरला ना साइन बी. बी-सी साइन ए. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू इक्वल येणार ना. आता सगळ्या व्हॅल्यू इक्वल आल्या की त्याला ए-बी-सी ने डिव्हाईड करा. मग बी-सी ला थांबा व्यवस्थित मी हे सगळं पुसून टाकतोय बरं का लक्षात घ्या. ओके. ह्याला जेव्हा मी एबीसी ला डिव्हाइड करणार तेव्हा बीसी ला बीसी, एसी ला एसी, एबी ला एबी कॅन्सल होईल आणि ऑलमोस्ट साइन रूल इथं प्रूव्ह होतोय. मग काय केलं आपण? कोसाइन रूल साठी काय केलं? डिस्टन्स फॉर्म्युला वापरला. साइन रूल साठी काय केलंय आपण? एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला किती वेळा? 3 वेळा. काय फॉर्म्युला आहे? ट्वाइसचा ए-बी साइन सी, बी-सी साइन ए, ए-सी साइन बी. एबीसी ने काय करा? डिव्हाइड. पोहोचलो की इथपर्यंत आपण. मग आता सांगतो नेक्स्ट बघा. आता हे जे पुढचं जे प्रूफ आहे, मी तुम्हाला जो होमवर्क देतोय सोपं आहे रे, सोपंच आहे. तुम्ही करा. हे टोटल 4 मार्काला येऊ शकतंय. मग या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ते करा. 2/2 चा इन्व्हर्स करा, साइन रूल करा, कोसाइन रूल करा. त्याच्यावर बेस्ड सिंपल सॉल्व्ह प्रॉब्लेम पुस्तकात आहेत का बघा आणि ते सॉल्व्ह करा. एवढं कराल मग तुम्ही ऑल द बेस्ट. तुमचं होईपर्यंत हे झाल्यानंतर तोपर्यंत दुसरा व्हिडिओ दुपारी अपलोड झालेला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन करा. अरे अशी सुरुवात करा. छान होईल सगळं. ऑल द बेस्ट.